पुस्तकांमधून दंगलीचा विषय काढते. ज्या पद्धतीने त्या जागा वाटपावर प्रत्येक दावा करतात ते हे समन्वय राखणं महत्त्वाचं असणार आहे महाविकास आघाडीमध्ये, कारण प्रत्येक पक्ष 100 जागा मागतोय. आपल्याला 300 जागा करावं, आता 288च आहे. मूळ प्रश्न तो नाही आहे. मूळ प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला तो आहे. आणि काँग्रेसनी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा जिंकल्यात. त्याला काही गोदी मीडियाला, काही यूट्यूबचे काही चॅनल आहेत त्यांनाही त्रास झालेला आहे. तर स्वाभाविक आहे की काँग्रेस आता सध्या टार्गेटमध्ये आहे, असं मी गेल्या 2 दिवसापासून पाहतो आहे. माझा मूळ प्रश्न असा आहे की निवडणुका झाल्यात, निवडणुकीला आता बाकी वेळ भरपूर आहे, 4-5 महिने आहेत, त्याची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये किड्यामाकोड्यासारखी लोक मरतात आहेत. उष्माघातामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे महाराष्ट्रात. शेतकरी वेगळे आत्महत्या करतात आहेत, तरुण आत्महत्या करतात आहेत, नीटच्या परीक्षेचा घोळ तयार झालेला आहे, पालक लोक चिंतेत आहेत, मुलांचं भविष्य अंधकारात आहे. या विषयावर काय चर्चा केली जात नाही? या विषयावर, जनतेच्या प्रश्नावर गोदी मीडिया किंवा काही युट्यूब चॅनलचे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे, त्यांना या सगळ्या गोष्टीवर वाचा फोडायला काय अडचण आहे? हे निवडणुका झाल्यात, आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रतिमा, महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि काँग्रेस ते मुद्दे घेऊन चालतोय. बाकीच्या लोकांच्या पोटात दुखत असेल तर त्याला आमचं काही दुखत नाही. पण मूळ प्रश्न आहे की आज महाराष्ट्रात जनता सुरक्षित नाही आहे. किती लोक उष्माघातानं मरण पावलेत महाराष्ट्रात, त्याचा आकडा सरकारने जाहीर करावा. पिण्याचं पाणी नाही आहे, वन भटकतात पाण्यासाठी, पाणी घ्यायसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी लोक उष्माघातात मरतात आहेत. सरकारला चिंताच नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर माफिया तयार करून ठेवलेले आहेत. काय चाललं का या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावरची चर्चा होण्याची गरज आहे. पण जी काय राजकीय ओरड आणि गरड, हे दोन्ही गोष्टी ज्या संपायलाच नको. व सत्तेमध्ये बसलेले आहेत, आलं ना तुमचं मोदी सरकार, तुम्ही आहात सत्तेमध्ये, बहुमताचं सरकार आहे, त्यांच्याच महायुतीमध्ये रोज महाभारत चालत आहे. पण मूळ प्रश्न आहे की या जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार? आणि म्हणून हे नक्षलवाद आहे, हे अमुक आहे, हे चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या बद्दलची काळजी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही, बियाणासाठी लाईन मध्ये लागतं, बोगस बियाणं भेटत आहे. स्वतःचं महाबीज महामंडळ, त्याच्या बीज निर्माण करण्याचं काम शासनाचं आहे, त्याच्याजवळ बीज नाही. आंध्र प्रदेश, गुजरातच्या कंपन्या येऊन शेतकऱ्याला लुटतात आहे, त्याच्यावर लक्ष नाही. काय शेतकऱ्यांचा कोणी मायबाप राहिलेला नाही महाराष्ट्रात. अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला आणून ठेवण्याचं काम झालेलं आहे. भ्रष्टाचार आणि राजकीय ओरड आणि गरड याच्याशिवाय सत्ताधीशांना आज कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. काँग्रेस हे सगळे प्रश्न घेऊन लढेल. कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष काँग्रेसचं नाही. काँग्रेसचं लक्ष जनतेच्या प्रश्नावर आहे. जनतेला न्याय मिळवून देणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी काँग्रेस लढत राहील. काही निवडणुकीत जो पराभव झाला त्यानंतर आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. काहींचे खाते बदलू शकते, काहींना प्रमोशन मिळू शकतं. तसं बघता तुम्ही? मला या सरकारचं तुम्ही चिंता, तुम्हाला किती मला माहिती नाही, पण हे असंविधानिक सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षापासून हे सरकार बसलेलं आहे. अजूनही मंत्रिमंडळाचा या लोकांनी विस्तार केलेला नाही.